माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते, म्हणजेच किचन डायरीवरती. तर आता वाजलेले होते 4:45. तर मी 4:45ला उठते. अर्धा तासही नव्हता झाला तरच माझा पिल्लू उठून बसलेला होता. तर तुम्ही आज पूर्ण माझं मी दिवसाचं रुटीन दाखवणार आहे. तर चला आपण आता बघूया. तर दीदी माझ्याबरोबरच उठली होती 4:45ला अभ्यासासाठी. तर छान अशी आपण आता मेथीची भाजी मी डब्यांसाठी बनवणार आहे. तर धुवून आपण निथळ ठेवलेली आहे मी एका साईडला ती, आणि लगेच एका बाजूला ना पीठ भिजवून घेते. म्हणजे काय होतं ना, सकाळची आपली कसं मी सकाळी डब्यांचं त्याला घेऊन कसं पूर्ण काम ॲडजस्ट करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी 3 ते 4 मिनटात फक्त मी पीठ आपलं छान असं भिजून साईडला ठेवून देणार आहे. आणि आपलं जे हे आहे ना ते भिजत टाकायचं. म्हणजे काय होतं ना, एका साईडला लगेच आपलं पसारा कमी होऊन जातो. मला जास्त किचनवर पसारा असला तरी मला पटपट काम होत नाही. तर अशा तऱ्हेने आता लगेच मी एका बाजूला पीठ भिजवलं, भाजी केली आणि लगेच एका साईडला मला सकाळी सकाळी मला चहाची सवय आहे. लगेच एका बाजूला मी चहा ठेवणार आहे. तर छान असा गवती चहा अद्रक टाकून चहा बाजूला ठेवला आहे. तर आता मी मेथीच्या भाजीसाठी थोडंसं जिरं, शेंगदाणं, आपलं हिरवी मिरची आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या असे मी वाटण करून घेणार आहे. तर एकदम यांना ना, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच एकदम अशी सुक्की अशी भाजी जमत नाही. मग मी आता तुम्हाला दाखवणारच आहे कशी बनवते ती. थोडीशी अगदी अंगापुरता रस्सा म्हणतो ना त्याप्रमाणे मी ते काही नाही, जिरं घातलं, थोडं तेल घातलं, त्यावरती जिरं घातलं आणि आता ही छान अशी भाजी आपल्याला 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे तेलावरती आणि पिठामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली ना, खरंच खूप छान अशी अप्रतिम अशी भाजी लागते. तर एकदम सुक्की ना खायला होत नाही पहा. त्यामुळे अशा पद्धतीने भाजी जरूर करून पहा. तर मी दिवसभरात त्याला कसं सांभाळून काम करते, पिल्लूला माझ्या किती त्रास देतो, किती उद्योग करतो ते मी आज यामध्ये व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण. तर स्किप न करता माझा असाच पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला जरूर आता सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करत चला. मला लाईक करायला, शेअर करायला किंवा कमेंट करायला, सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाहीत. त्यामुळे प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला जरूर करा. तर आत्ता वाजलेले 6. पीठ भिजवून ठेवले, भाजी टाकली, निवांत असा शांततेत असा मी आता चहा पिते पा. गरम मस्त असा सकाळी सकाळी थोडंसं असं चहा घेतला ना की खरंच खूप छान असं वाटतं. आणि 2-5 मिनटं अशी शांततेत बसते. त्यांचा मोबाईल असतो पहा. सकाळी सकाळी आमचे कसे त्यांच्या ग्रुपवरती भाडे वगैरे असतात, तर मी सकाळी ते 2-3 मिनटं त्यांचा मोबाईल पूर्ण चेक करते. भाडे पडलेत की नाही किंवा काय असेल तर त्यांना उठवते आणि 2-3 मिनटामध्ये बघून लगेच मोबाईल साईडला ठेवून देते. आणि लगेच इकडे आपल्या पोळ्या बाकी आहेत, तर लगेच पटकन पोळ्या करून घ्यायचं काम चालू आहे. हे तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही करता का मला जरूर सांगा. मला हे असं केलं ना की पोळ्या करायला सोपं पडतं पहा. काय करते ना की पूर्ण मी जेवढ्या मला पोळ्या बनवायच्यात ना तेवढे मी असे आपले उंडे बनवून तयार करून ठेवते. म्हणजे काय होतं ना, इतक्या पटकन अगदी माझ्या आता तुम्ही बघितलं होतं जवळजवळ 6-10 झाले होते. तर मी अगदी 6:30पर्यंत माझ्या पोळ्या होतात. म्हणजे 10-12 पोळ्या मी अगदी 20 मिनटामध्ये एवढ्या पोळ्या बनवते पहा. मला तसं स्पीड बऱ्यापैकी आहे. तरीही ना असं उंडे एका साईडला करून घेतले ना की खरंच खूप लवकर अशा पोळ्या होतात. तुम्ही जरूर नवीन असाल तरी आणि नेहमीच्या असताल तरी ना अशा केल्या ना की पटपट पोळ्या होतात. मी अगदी पटपट अशा पोळ्या अगदी 10-12 पोळ्या फटाफट अशा 20 मिनटामध्ये लाटून तयार करते. तर अशा पद्धतीने केलं ना की आपलं कामही वेळेत होतं. आणि तसं म्हणाल ना तर तो उठलेलाच होता. तर बाकीचे सगळेच दीदी उठली होती, ती अभ्यास करत होती, त्यांनाही उठवलं होतं मी, कारण की तो मध्ये त्रास देत होता. त्यामुळे यांनाही उठवलं त्याला घ्यायला आणि ते त्याला सांभाळत होते. मध्ये आता तुम्हाला पुढे दिसेलच, हा 2-4 पोळ्या झाल्यावर मध्ये राऊंडला आलाच होता. तर गरम पोळी अशी मी त्याला खायला देऊन तिकडे त्यांना सांगितलं होतं त्याला तिकडे नादी लावा किंवा खेळवा.
तर ते खेळत होते. परत एकदा ना पोळीवरची भाजते तर परत एकदा मी पूर्ण उंडे जे आहेत ना ते पूर्ण असे हातावर चोळून घेते पहा. त्याने काय होतं ना उंडा असा डबल डबल आपल्याला चोळत बसावं आणि जेवढे तुम्ही असं छान असे पीठ भिजवाल हे होईल ना तेवढ्या आपल्या पोळ्या अशा खूप छान अशा होतात. ते पहा आलामध्येच एकच पोळीच्या 2च पोळ्या झाल्या होत्या पहा. तर लगेच असा मध्ये मध्ये चवचव करायला टवटव करायला आला होता. तर त्याला मी इथे त्याच्या हातामध्ये थंड करायला पोळी थंड केलेली पोळी अशी त्याच्या हातामध्ये दिली होती. तर हे पहा एक एक हातातलं घेतलं की लगेच असं दुसरं काहीतरी घेत असतो. अशा प्रकारे खूप असा त्रास देतो. त्याला मी समजावत यांना आवाज द्यायला गेली होती. तोपर्यंत तो गेला. आपल्या अशा प्रकारे 10-12 पोळ्या पण तयार झाल्या. मस्त छान असं लगेच किचन आवरून घेतलं आणि आता आलेली वेळ होती ही गौरीच्या वेण्याची. तर आता सकाळची शाळा असते त्यामुळे ती साधारणतः 6 वाजता उठते. तर तिच्या अंघोळ वगैरे होईपर्यंत माझ्याबरोबर पोळ्या वगैरे आवरतात पहा. बाहेर शेजारी काम चालू आहे घराचं, तुम्हाला आवाज येत असेल त्यामुळे मध्ये आवाज असेल त्यामुळे सॉरी बरं का. तर अशा पद्धतीने ना आता त्या दीदीचंही माझ्या आवरलं होतं. तर तिची वेणी घालत असते पण आज चक्क ती वेणी घालून आली होती. त्यामुळे मी तिला बोलत होती, अरे वा आज वेणी घालून घातली वाटतं तू. तिच्याच हाताने तिने आज वेणी घातली होती. ती बोलली आम्हाला आज लवकर जायचं आहे बाजी का वेणी घालून घेतली आहे म्हणून. बघा बरोबर 6:35 झालेले आहेत. वेण्या झाल्या आहेत माझ्या पूर्ण. आता मस्त त्यांना गरम गरम आहे ना तूप लावून परत मी अशा पोळ्या त्यांना 2 अशा परत गरम गरम बनवल्या म्हणजे ऑलरेडी बनवल्या होत्या त्याच आपल्या तूप लावून गरम केल्या. दीदीची घेऊन गेली नाश्त्याला. मी अशी सवयच लावली दोघींनाही. तर तुम्हाला कळेलच पुढे आता. तर अशा पद्धतीने आता दोघींचे डबे तयार झालेले आहेत. डबे भरूनही तयार करून ठेवले त्यांचे. आता बॉटल भरते दोघींच्या अशा छानपैकी. आता डबे बॉटल तयार झाल्या. तर आता आम्ही असं मस्त आता तिघीही आम्ही आज हा उठला होता, हाही आमच्याबरोबर नाश्ता करणार आहे. तर आम्ही असे तिघीनं सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान माझे डबे वगैरे भरून झाले की आम्ही असा बरोबरच नाश्ता करून घेतो सोबतच छान असा. गंदा गंदा आहे तुझी चहापोळी. खाऊन घ्या. काय काय तुला भाजी पोळी आपल्याला जायचंय मग शाळेत. तुला यायचं ना शाळेत, यायचं तुला शाळेत. तू जायचं शाळेत, तू शाळेत जायचं.
आमचा पिल्लू. हा असा असा आमचा. तर अशा पद्धतीने आता आमचा नाश्ता वगैरे झाला. तर आता मी किचन आवरून घेतले. पहा पूर्ण असं किचन साफ करून घेतलं. भांडे आहेत अजून, तर आता लगेच भांडेही घासून घेते. कारण की काय होतं ना, जेवायची तेव्हा आमचा नाश्ता झाल्यावर आहे ना, सकाळी सकाळीच मी शक्यतो होता होईल तेवढं ना, घरात कोण असतानाच त्याला सांभाळायला तेवढं होता होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करते. आणि हा गुरुवारचा व्हिडिओ आहे पहा. तर दीपामावस्या होती आणि गुरुवारही होता. मला मठातही जायचं होतं. तर म्हटलं हे आहे तोपर्यंतच पटकन असं आपलं कामावरून घेऊन मठात जाऊन पटकन यावं. त्यासाठी माझी धावपळ चालू होती सकाळी सकाळी. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आहे ना, हळदीचं लेपन मी कसं बनवते, काय हे सगळं दाखवणार आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन कसं लावते किंवा दीपपूजन कसं करते, सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तर भांडे घासून झाले, छान असं किचन आत्ता पूर्ण फायनली चकाचक असं आवरून झाले. बाहेर पाऊस येतो आहे, आम्हाला तर मठात जायचं आहे, पाऊसही येतो आहे. त्यामुळेच मी यांना थोडं लेटच जा बोलली होती, आज मला मठात सोडा आणि तुम्ही जा, त्यानंतर आम्ही आमच्या परीने येऊ म्हटलं. तर हे पहा असं अशा तऱ्हेने माझं किचन आणि बेसिन सिंक पण ना मी असं लगेच जेव्हा भांडी घासेल तेव्हा लगेच स्वच्छ असं घासून घेते. त्या बेडरूममधलाही पसारा पूर्ण असा आवरून झाला होता, कारण मला लगेच आता फरशी पुसायची होती. हा इथे हॉलमध्ये खेळत होता. त्याला खेळताच माझ्या बघा आता फक्त मला हॉलमध्येच आवरता जवळजवळ 15 ते 20 मिनटं गेले, कारण तो एवढा त्रास देत होता, मध्ये करत होता. काही आवरायला गेलं की लगेच इकडे काहीतरी उद्योग करायचा, कपडे काढ, कुठे काय कर असे उद्योग करत होता. तर मी अशा पद्धतीने ना सकाळी पूर्ण असं स्वच्छता करून घेते. ते पहा तर झटकायला घेतलं ना की त्याचं लगेच मध्ये येऊन उभा राहतो किंवा काय करतो. इतकाच मस्ती करतो ना हा, हे तर तुम्हाला कळेलच त्याची मस्ती कशी असते ते. त्याला घेऊन खरंच काम करणं म्हणजे खरंच खूप हे होतं, कारण हे गेले खाली गाडी धुण्यासाठी खाली गेले होते. त्यामुळे मग तोपर्यंत माझं मी त्याला घेऊनच माझं असं काम चालू होतं पहा सर्व. तर अशा पद्धतीने ना मी त्याला घेऊन काम करणं, कसं काम करते. कधी याच कामाला आहे ना मला 4 वाजून जातात. कारण तुम्ही म्हणत असाल की खरंच काय, पण त्याच्या मूडवर असतं. तेव्हा जर करू दिलं तर देतो, नाहीतर अक्षरशः त्याला घेऊनच बसायला लागतं. मग तो जेव्हा झोपेल त्यावेळेस मी दुपारी झोपल्यानंतर बाकीचे कामं करते. पण आज मला मठात जायचं होतं आणि माझ्या मागेही खूप कामं होते, अशी भरपूर ठरवलेली. शूटचं काम होतं आणि भरपूर कामं बाकी होती. त्यामुळे मला हे असं त्याला घेऊनच काम करावं लागणार होतं. ते पहा मी झाडू आणला आहे, लगेच उद्योगी बाळ लगेच स्वतःच झाडू घेऊन लगेच झाडू मारायला घेतला होता. त्याने झाडू कसला मारतोय, जो कचरा जमा केलेला आहे ना तो कोंबडीसारखा पूर्ण विस्कटून देतो. ते पहा आता खाली जो कचऱ्याचे पाय होते ना तो वरती जाऊन कचरा करून आला. असा काही उद्योग करतो ना की खरंच सांभाळता नाकी नऊ येतात. कसे कामं करते माझंच मला माहिती आहे. पूर्ण असं माझं ना दिवसाचं रुटीन पूर्ण बिझी शेड्यूल झालेलं आहे आत्ता सध्या तरी. असं म्हणतात ना की खरंच वेळेतच पाहिजे असं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मुली मोठाल्या आहेत, मुली सगळं मदत करत असतील, कामं सगळ्या करू लागत असतील, त्याला सांभाळत असतील. तर असं अजिबात काही नाही बरं का. सगळं जेवढं काम असेल ना तेवढं मला याला सांभाळून करावं लागतं, कारण दोघींचंही शाळा कॉलेज क्लास सगळं पूर्ण बिझी शेड्यूल असतं. त्यामुळे दोघींनाही अजिबात घरातल्या कामाला म्हणाल ना तर तांब्याचा देखील मला आधार नाही. मला हे पूर्ण याला घेऊनच पूर्ण करावं लागतं. त्यामध्ये हे पण असतं माझं दिवसभराचं शूट करणं, कुठे एडिटिंग करणं. तर ज्यावेळेस तो झोपतो 2-3 तास दुपारी झोपतो, त्यावेळेस मग काही रेसिप्यांचे शूट असतील ते किंवा बाकीचे एडिटिंग असेल, व्हॉईस असतील, हे मी दुपारी 1.5 तासामध्ये ते करून घेते. अशा पद्धतीने पहा मी पुढे झाडू मारते, तो परत मागे कचरा करतो आहे. याला घेऊन अशा पद्धतीने मी आता पूर्ण असं झाडू मारून घेते पूर्ण, कारण आता फक्त लाद्या आणि कपडे राहिले होते. तर अशा मी पद्धतीने त्याला घेऊन कपडे लाद्या करणार होती.
तर मी कशी करते आता तुम्हाला कळेलच. त्याची मस्ती करत करत त्याच्याबरोबर नंतर परत मध्ये बॉल दिले होते त्याला खेळायला, तर ते बॉल खेळता खेळता तर अशा पद्धतीने हे पहा आता मी बॉल त्याला आणायला गेली होती. म्हटलं तो बॉल खेळ, तोपर्यंत एका साईडला लगेच झाडू मारत मारत त्याच्याबरोबर बॉल खेळत खेळत अशा पद्धतीने मी आता जवळजवळ जिथे मी 5 मिनटात माझा झाडू मारून होईल ना, त्याला सांभाळता करता मला हॉलचा झाडू मला 10 मिनटं लागतात. 10 ते 15 मिनटं माझे फक्त झाडू मारण्यात त्याला बघण्यात जातो. अशा तऱ्हेने ना माझा आवरण्याचा इतका वेळ होऊन जातो. मला याला बघून खरंच काम करणं खूपच मुश्किल होऊन जातं. तर आता फायनली त्याच्याबरोबर खेळत खेळत आता मी बॉल खेळत खेळत झाडू मारते आणि लगेच मी तो इकडे बॉल खेळायला लागला ना की मी लगेच पटकन तोपर्यंत किचन आणि बेडरूम पुसून पण घेणार आहे. तो बॉल खेळतो, बॉल तिकडे आला माझ्याकडे की मी एक एक बॉल फेकते, तो लगेच बॉल खेळतो आणि मस्त असं मी लगेच फायनली किचन आणि बेडरूम मी तिकडे पूर्ण पुसून घेते. अशा पद्धतीने पाहता माझा किचन आणि बेडरूम पुसून झाला होता. तर याचं मध्ये मध्ये चालूच होतं, तुम्हाला कळेल असा जोरात पडला ना तो तुम्हाला कळेलच पुढे. त्याला मी 4 वेळा वरती ठेवलं होतं, समजवत होती अरे वरती बस, शांत बस, तरी तो काय ऐकणार. तो काय माझा पिल्लू ऐकल म्हटलं तर तो पिल्लूच नाही, मग तो मोठा माणूस. तर मी ना लाद्या पुसता पुसताच साईडचं फर्निचर जे आहे ना तेही पुसून घेते. त्याला सेपरेट वेळ द्यायला खरंच माझ्याकडे नसतो, कारण की त्याला सेपरेट मग फर्निचर पुसायला वेळ द्या हे करा. त्यासाठी मी काय करते ना लाद्या पुसता पुसताच फर्निचरलाही कपडा मारून घेते. तर अशा तऱ्हेने एवढ्या जोरात आपटला तो, मग काय सांगता. मग लादी पुसता पुसताच तो काय मला सोडे ना. मग त्याच्याबरोबर परत 2-3 मिनटं मी बसली जाऊन बॉल खेळत बसले. अशा पद्धतीने खरंच खूपच हैराण करतो हा पिल्लू माझा. तर अशा पद्धतीने पहा आता त्याला नादी लावलं, बॉल खेळली साधारणतः 5 मिनटं त्याच्याबरोबर आणि परत पुसायला लागली, कारण बेडरूम आणि किचन झाला होता पुसून. तर अशा तऱ्हेने पहा 10 वाजले होते. तर आमचे कपडे भांडे अंघोळ सगळं छान असं झालं होतं. आता मला करायची होती देवपूजा. तर हे पहा देवपूजा आता करतोय. जे जे बाप्पा करायचं पिल्लू, असं नाही करायचं. पुढचं बाप्पा करायचं आहे ना आपल्याला. मागे हो, चल मला बाप्पा करू दे. मागे हो. काय करतोय तू? बाप्पा करतो? तू करतो बाप्पा? अरे असं नाही करायचं रे. जे जे बाप्पा आहे ना आपला, मागे हो चल. मागे हो. काय बाप्पा मग असं करतात बाप्पाला? मागे हो तू, चल मला करू दे, मला पूजा करू दे. मागे हो चल.
तर आहे ना मी फायनली बघा आता पूजा करते. कारण की काय होतं ना, खरंच माझ्याकडे सकाळी म्हणाल ना तर अजिबात वेळ नसतो. आणि माझं असं म्हणणं आहे ना की की काय होतं, आपलं कामात अर्धं लक्ष, अर्धं इकडे लक्ष, अर्धं तिकडे लक्ष, हे काम राहिलं, ते काम राहिलं, हे करण्यापेक्षा ना निवांत सगळी कामं, लाद्या, सगळं फरशी वगैरे सगळं पुसल्यानंतर मी निवांत अशी देवपूजा करते पहा. कारण की मला असं वाटतं की ना, मी ज्यावेळेस देवपूजा करते ना त्यावेळेस फक्त माझं देवाजवळच मन असावं. आणि माझं हेच रुटीन असतं पहा. देवपूजा मी सगळं स्वच्छता झाल्यानंतर, सगळे कामं आवरल्यानंतर फायनली असं निवांत शांत मन ठेवून शेवटला देवपूजा करते. असं छान म्हणजे काय होतं ना, छान वाटतं पहा असं. कारण सकाळच्या काही गडबडीमध्ये पटकन इकडे अर्धं आपलं काय होतं, पटापट असे देव एकीकडे धुवायचे, एकीकडे आपल्या डोक्यामध्ये आपण जरी देवपूजा करत असलो ना तरी आपल्या डोक्यामध्ये कामाचे विचार असतात. बहुतेक मी सकाळी बघितलं हे करून. आणि ज्यावेळेस पिल्लू नव्हता ना त्यावेळेस मी ते तसंच रुटीन होतं पहा माझं. सकाळी देवपूजा, आंघोळ झाल्याबरोबर लगेच सकाळी देवपूजा करून घ्यायची. पण आता ते शक्य नाही होत पहा. तर अशा पद्धतीने छान अशी माझी गुरुवारची पूजा आपली, कारण आज दीपपूजन आहे पहा. तर छान अशी माझी गुरुवारची पूजा झालेली आहे फायनली. तर आता पुढे आता मला मठात जायचं होतं, त्यामुळे मी हळदीचं लेपन उंबऱ्याला करायचं होतं, ते मी पुढे दाखवणार आहे. चला स्किप न करता पुढे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. कारण आता दिवे घासणार, दिवे स्वच्छ करायचे, हे ते मी मठातून आल्यानंतर मला कणकीचे दिवे मठातून ते सगळं आल्यावर करणार आहे पहा. भरपूर असे सगळे कामं माझे आज पेंडिंग आहेत, ते मी आता दिवसभर ते पूर्ण करणार आहे. तर चला आता हळदीचं लेपनही करून घेऊया लगेच. तर मी हळदीचं लेपन करायच्या अगोदर काय करते, मी लाद्या पुसताना आहे ना स्वच्छ पूर्ण दरवाजा पुसून घेतला होता बरं का. त्यामुळे मी फक्त आता लेपन करायचं आहे आपल्याला. तर तरी मेन दरवाजा आहे, त्यामुळे आपल्याला हे उंबरा दरवाजा आहे पूर्ण स्वच्छ. तर हळदीचं लेपन म्हणतात ना की निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते, तशातलं काहीतरी आहे पहा. मी वाचलेलं आहे. त्यामुळे ना मी शक्यतो गुरुवारी किंवा उपवासाच्या दिवशी असं पद्धतीने जर केलं ना खरंच चांगलं असतं खूप. आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती येते. त्यामुळे ना जरूर करा. तर ते स्टिकर आहे ना मी मागे याला दिवाळीला, कारण त्याच्यावरतीच मी करायचे बरं का. पण काय व्हायचं ना, ते व्यवस्थित हेच होत नव्हतं. तर आम्ही तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना तर लाकडाचेच उंबरठे असावेत. मला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की लाकडाचे उंबरठे असताना खूप गरजेचं आहे. तर आम्ही कसं आहे ना भाड्याने राहतो, त्यामुळे भाड्याने जसं असेल तसं, पण होता होईल तेवढं मी वास्तुशास्त्रामध्ये म्हणा किंवा जेवढं होता होईल तेवढं मला स्वामी समर्थाच्या आणि मला करता येईल तेवढं मी सेवा करण्याचा प्रयत्न करते. तसंच जसं आता हा उंबरठा मार्बलचा आहे, तर याच्यावरतीच मी करते. तो उंबरठा मी बदलू शकत नाही, कारण मी अगोदरच सांगितले आम्ही इथं रेंटने राहतो, त्यामुळे जसं आहे तसं. तर काय करायचं ना, हळदीचं लेपन करायला हळदीमध्ये मी थोडासा आपला याचा गंध टाकलेला आपलं याचा गंध म्हणतो ना अष्टगंध, तो घातलेला आहे. आणि थोडं गोमूत्र आणि आपलं गुलाबजल असं घालून ना हे आपलं छान असं लेप बनवला होता पहा. आणि याच्यामध्ये पण आहे ना थोडंसं कुंकू, हळद आणि अष्टगंध आणि आपलं याचं गुलाबजल असं हे इथे घालून आपल्याला छान असं स्वस्तिक काढलं होतं. कारण दारावरती असं स्वस्तिक काढलेलं खूप चांगलं असतं. तर तुम्ही जरूर काढत जा. कारण असं जर आपण म्हणतो ना, मेन लक्ष्मी येण्याचा मार्ग जर खूप स्वच्छ आणि चांगला असेल तर लक्ष्मी येते. तसंच काही आहे, मेन दरवाजा आपला स्वच्छ असावा आणि अशा पद्धतीने लेपन करावं. तर अशा प्रकारे मी असं स्वस्तिक काढलं होतं. आता झालं असेल चुकून माकून काही तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. काही याच्यामध्ये चुका झाली असतील तरी. तर अशा पद्धतीने पहा. तोही मध्ये येतच होता, इथे उठलेला होता, जागा होता. याला सांभाळत करणं खरंच खूपच हे पहा कसा लगेच रडायला लागला. मला उचलून घे असं म्हणत होता. आणि मी आता चेंज करून मला याला जायचं होतं मठामध्ये, पण मला 5-10 मिनटं वेळ होता. त्या वेळेमध्येच म्हणलं लगेच हे करून घ्यावं. तर मी छान अशी रांगोळी काढून घेतली होती पहा. आणि मस्त असं
एक पान ठेवलं होतं, त्यावरतीच आपलं थोडेसे तांदूळ घातले आणि तांदूळ घातले त्यावरती आपली पंती ठेवली, हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करून आपलं फूल वगैरे वाहून छान अशी उंबऱ्याची पूजा करून घ्यायची. तुमच्याकडे जर सकाळी सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या 5-6च्या दरम्यान लक्ष्मीच्या वेळेला केलं ना तरी चालतं, काहीच हरकत नाही. पण जरूर करत जा, खूप छान असं फ्रेश असं वाटतं. आपल्या उंबरठ्यावरून आत येतानाच बहुतेक जण असे आपले बघा बाहेरचेच येताना जर कोणी येत असेल तरच त्यांना किती फ्रेश असं वाटतं आतमध्ये येताना. तर लक्ष्मी आपलं बाहेरचं बघूनच म्हणतात ना, अंगणातलं बघूनच घरातली चव ओळखल्या जाते, तसंही असतं. तर मी अशा प्रकारे ना माझी उंबऱ्याची पूजाही करून घेते. आणि चला, आता नवीनच चॅनल आहे तर जरूर सपोर्ट करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअरही करा. तर चला, आता पुढे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज दीपपूजन होतं. तर माझे आता जवळजवळ आता दुपारचे 12-12:30 झाले असतील. त्याला मी झोपवलं होतं. मी झोपते 1-1.5 तासामध्ये, पण म्हटलं हे दिवे घासून घ्यावेत आता, पूर्ण घासून संध्याकाळपर्यंत कसे ना छान असे सुकतील. दुपारीच ते घासून पुसून स्वच्छ असे ठेवले होते. वाती वगैरे मी असे दुपारीच सगळं तयारी करून ठेवते. आणि तो झोपलेला होता तोपर्यंतच म्हटलं दिवेही करून ठेवावेत, म्हणजे थंड होतील संध्याकाळपर्यंत. तरी ते कणकीचे दिवेही करून घेणार होती. 1-1.5 तासामध्ये ना हे सगळे मला कामं करावे लागतात बघा. तो झोपला आहे तेवढ्या याच्यामध्ये. तर इथे लगेच गुळाचं मी थोडंसं पीठ घेतलं, पिठामध्येच थोडा रवा घेतला. रव्याने काय होतं ना, असे दिवे आपले बसत नाहीत. म्हणजे काय होतं, कणकीने असे गुळगुळीत होतात ना, तसे रव्याने होत नाहीत. त्यामुळे मी थोडासा इथे रवा घातला होता आणि मीठ घातलं होतं आणि लगेच आपलं गुळाचं पाणी केलं होतं. मी असं गरम वगैरे काही करून घेतलं नव्हतं. आता हे ते आपण जे दिवे बनवतो ना ते आपले प्रसाद म्हणूनही ग्रहण केले तरी चालतात बरं का. कारण मी ते तुपाचे करणार आहे. त्यामध्ये तूप मुरल्यावर खूप छान असे ते दिवे लागतात. किंवा मग तुम्ही एक वाहत्या पाण्यातही सोडून देऊ शकता, पण आम्ही ते खातो. तर हे उठून आलेलाच होता तो 1.5 तासामध्ये. परत मी त्याला दिवे करून झोपवते लगेच 1-1.5 तास नंतर परत, कारण माझा आराम होत नाही. म्हणजे मी सकाळी एक तर लवकर उठते आणि हा रात्रीचाही खूप असा त्रास देतो. रात्रीचाही 12, 12:30, 1पर्यंत झोपत नाही. त्यामुळे दुपारी मी 1-1.5 तास झोपतेच, आराम करते. तर अशा पद्धतीने मी सगळे असे दिवे छान असे बनवून घेणार आहे. तो मध्ये मध्ये करत होता कारण दुपारची वेळ होती, कोणी नव्हतं त्याला घ्यायलाही. आता गौरी माझी क्लासला गेलेली होती, दीदी कॉलेजला गेलेली होती. तर मी साधारणतः मला वाटतं 9 दिवे बनवले होते. तर अशा पद्धतीने मी 8 साधे आणि 9वा दिवा ना असा आपला छान असा डिझाईनचा बनवला होता. किती छान असा आपल्या डिझाईनचा बनवते. तर अशा पद्धतीने आता एक चाळणी घेतली आणि चाळणीवर तो उकडून घेणार आहे. कारण की काय होतं, असेचही ठेवतात कोणी बरं का कच्चे, पण ते एवढे व्यवस्थित हे होत नाहीत. त्यामुळे मी थोडे उकडून घेते. तर झालं आहे आपल्या आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण असे आता दीपपूजन करून घेते, ते तुम्हाला दाखवते. तर मी इथे सर्वात अगोदर काय केलं आहे ना, एक नागिणीचं पान घेतलं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून ना आपल्याला गणपती बाप्पाचा मी अभिषेक छान असा करून घेतलेला आहे. तर आता गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे. तर इथे यावरती ठेवायचा आणि दुर्वा म्हणतात, त्या दुर्वा वगैरे इथे ठेवून घ्यायचा. फूल घ्यायचं, फूल ठेवायचं. आता जास्वंदीचं फूल पाहिजे होतं, पण ते मला भेटलं नाही. जे फूल होतं ते मी माझ्या पद्धतीने जे बाप्पा मला माफ करो, जसं असेल तसं माझं बाप्पा स्वामी समर्थ मला सांभाळून घेतात, तसे तुम्ही मला सांभाळून घ्या. जसं माझी पूजा होईल तसे जसं ॲडजस्ट होईल तशी मी पूजा करते, दीपपूजन म्हणतो. तर मी ना सर्वात अगोदर आहे ना, माझ्याकडे साधारणतः मला वाटतं 5 पंत्या आहेत. तर मी 5ही पंत्याखाली काय केले ना, तांदूळ घातलेत आणि तांदूळ घातल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून आपले हे, जर तुमच्याकडे नागिणीचे पानं असतील तर तुम्ही नागिणीचे पानावरही ठेवू शकता. पण मी असे पंत्याखाली छान असं अगोदर तांदूळ टाकले, त्यानंतर हळदी कुंकू टाकलं आणि त्यावरतीच आपल्या अशा छान अशा पंत्या ठेवून घ्यायच्यात. म्हणजे काय होतं ना, तर आपली अशी आपलं दीपपूजन मी अशा पद्धतीने करते. तर तुम्ही कशी करतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
तर चला अशा पद्धतीने आपण छान अशी शांततेत दीपपूजन करूया. माझ्याकडे समया म्हणतो ना, त्या समया नाही आहेत पहा. आहे एवढं आहे, जेवढं आहे तेवढं मी ठेवल्यात. कारण की हाही दिवा नव्हता पहा माझ्याकडे, पण मी आपले नवरात्रामध्ये अखंड दिवा 9 दिवस जाळते ना, त्यामुळे हा एक मोठा दिवा घेतला. नाही तर फक्त 4 दिवे, एक देवाजवळचा, एक तुळशीजवळचा, एक बाहेरचा आणि किचनमधला, असे फक्त माझ्याकडे 4 दिवे होते. पण मला खूपच प्रॉब्लेम यायचा, कारण वाती सारखीच विझत राहायची, सारखं तेल टाकावं लागायचं. त्यामुळे हा मी मोठा एक दिवा घेतला होता. तर एवढेच माझ्याकडे दिवे आहेत पहा. तर अशा पद्धतीने आपले छान असं मी इथे आरती करत आता मस्त आमचं दीपपूजन आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि मी तेच पुढे आता पोरांनाही सगळ्यांना तिघांनाही सांभाळून घेणार आहे. तर चला आता आपण आरती पुढे बोलूया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माना सोने मात्रे माना, कामना पूर्ती. जय देव जय जय रत्न खचित फळात गौरी कुंडा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रंजनतेने पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव नमोक्ती विक्राळ ब्रह्मणी माळा, वेशे कंठ काळा तियांची शाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, झरणी माही झुळझुळा. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोवरा नयने इशारा, अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, भूतीचे उत्कट शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमलले बाळ. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्या सागर मंथन पै केले, त्या माझी अवची हलते सापडले, ते तो अनुसरण प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावंत्री ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रावर परिवंडन सुंदर मदनारी, पंचनारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावंत्री ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव दुर्गे दुर्घट भारीतून संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरवदनी ओ दैत्यासुरवदनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव त्रिगुणी पाहता तुझे तुझे नाही, चारी समले परंतु न बोलले काही, साई वध करिता पडलो प्रवाई, ते तू बघता लागे पाऊस रवलाई. जय देवी जय महिषासुरवदनी ओ दैत्यासुरवदनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिगुणी पाहता तुझे सेनाई, चारी श्रमले परंतु न बोलवे काय, साई वध करिता पडलो प्रवाई, ते तू बघता लागे पाऊसी लवलाई. जय देवी जय महिषासुरवदनी ओ दैत्यासुरवदनी, तारक संजीवनी. आणि गण आनंद पूजन भावे वाणे नमने नमः. तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्वं मम देवदेव. कायेने वाचा मनसेति यत्मा, बुद्धात्मता वा प्रकृती स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं नाम्ना नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरि, श्रीधरं माधवं गोपिकावदनं, जानकीनायकं रामचन्द्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलीक वरदे तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देव माझा पडावा. उभे शिव नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेशी आता. जय जय रघुवीर समर्थ. म्हण ना मोर्या मोर्या. बाप्पा करायचं ना तुला. जय जय. खाली बस ना. खाली नाही बसलो. धर. पंढरिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मोर्या मोर्या. काय ते असं? आई गं. असंच तुझ्या आयुष्यामध्ये प्रकाशमय तुझा आयुष्य हो. अंधारातून तू उजाडाकडे खूप मोठा हो आणि असाच प्रकाशात जा. जय जय बाप्पा. मम्मी हा, ते येतो. एक मतलब विचारू प्रकाशात जा म्हणजे जा. जे प्रकाश आकाशात जा म्हणायचं त्याला. प्रकाशात निघाला तर. प्रकाशात म्हणजे आकाश. अंधारातून उजेडात प्रकाशातच. अरे अरे काय आता कसं काढू. मम्मी एवढं मोठं नको लावू मला. घाण नाही दिसत. चांगला दिसता पण छोटूसा लाव मला. नंतर पण बोल बोल. कर कर कर. तिकडं चला. जे जे पकड. खूप मोठा हो. तू कर जरा, चल. आता दीदी दीदी पप्पा करणार आहे. दीदीला पप्पा करायचं आहे मला. हो दीदी कशी पप्पा करते. सुखाच राहा.